आता काय बोलायचं राव, ही बातमी ऐकल्यानंतर मी कोड्यात पडलोय की मराठी इंडस्ट्रीवर हसावं की रडावं. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल माय व्ह्यूअर. माझं नाव तनिष हडकर. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नवरा माझा नवसाचा 2 वर्सेस धर्मवीर 2 या टॉपिकवर. आता नवरा माझा नवसाचा 2 आणि धर्मवीर 2 मध्ये क्लॅश होणार आहे. आता क्लॅश म्हणजे कसा, म्हणजे एकाच दिवशी दोन्ही चित्रपट रिलीज होत नाही, पण फक्त एका आठवड्याच्या अंतरावर दोन फिल्म्स रिलीज होत आहेत. म्हणजे 20 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 रिलीज होतोय आणि 27 सप्टेंबरला धर्मवीर 2 रिलीज होतोय. आता फक्त एका आठवड्याच्या अंतरावर जर दोन मराठी सिनेमे रिलीज होतील तर दोन्ही फिल्म्सला त्याचा फटका बसणार आहे. मराठी चित्रपटांचे ऑलरेडी कलेक्शनचे फापे आहेत. वर्षाला 100 मराठी चित्रपट येतात आणि त्यातले पण 4-5 चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात. आता इंडस्ट्रीची हालत एवढी खराब असताना का उगाच तुम्ही क्लॅश करताय, ज्याच्यामुळे दोन्ही फिल्म्सला नुकसान होणार आहे. आता नवरा माझा नवसाचा 2 हा पण एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे आणि धर्मवीरचा पार्ट 1 पण चांगला सक्सेसफुल होता आणि धर्मवीरच्या पार्ट 2 साठी पण एक चांगली एक्साइटमेंट लोकांच्या मनात आहे, कारण या चित्रपटाचा स्केल आणि बजेट जबरदस्त वाटतोय. तर मग या क्लॅशची गरज काय होती? आता याच्यामध्ये 3 केस होऊ शकतात. एक तर नवरा माझा नवसाचा 2 खूप चालेल आणि धर्मवीरचे कलेक्शन्स कमी होतील. दुसरा, जर नवरा माझा नवसाचा 2 या फिल्मचे रिव्ह्यू चांगले नाही आले तर धर्मवीर 2 ला एक चांगला चान्स मिळेल. आणि तिसरा, दोन्ही फिल्म चांगले आहेत त्यामुळे जी ऑडियन्स आहे दोन्हीकडे डिवाइड होईल आणि दोघांना कलेक्शनचा फटका बसेल. आता जरी आपण हे तिन्ही सिनेरिओ कन्सिडर केले तरी मराठी सिनेमाला आणि मराठी इंडस्ट्रीला फटका कलेक्शनचा बसणारच आहे. आणि व्हिडिओ तुम्ही बघतच आहात तर यार प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण तुमचा एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कमेंट करा की तुम्ही या दोघांमधला कुठला चित्रपट बघणार आहे. तुमचा एक कमेंट या व्हिडिओला जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो. तर तुमच्या भावाची एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करा, कमेंट करा, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काय तुम्हाला वाटतं. की कोणाची, तर मला वाटतं धर्मवीर 2 या फिल्मच्या मेकर्सची. धर्मवीर 2 आधी 9 ऑगस्टला येणार होता आणि मी माझ्या आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की धर्मवीर 2 ची 9 ऑगस्टची डेट एकदम चुकीची, कारण 15 ऑगस्टला 3 मोठे हिंदी सिनेमे येणार आहेत. खेल खेल में, स्त्री 2 आणि वेदा. ऑफकोर्स 3 मोठे हिंदी सिनेमे आले की त्यांना स्क्रीन सगळे मिळणार, त्यामुळे धर्मवीर 2 चे स्क्रीन्स कमी होणार. आता धर्मवीर फक्त मराठीतच नव्हे तर हिंदीत पण येतोय. जर तुम्हाला हिंदी मार्केट कॅप्चर करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीन्स लागणार, चांगला वर्ड ऑफ माउथ लागणार आणि त्याच्यासाठी वेळ लागणार. आणि जर हिंदीमध्ये हा फिल्म चालायचा असेल तर या फिल्मचा वर्ड ऑफ माउथ चांगला असणं खूप गरजेचं आहे. आता चांगला वर्ड ऑफ माउथ येण्यासाठी या फिल्मला ऍटलीस्ट 1 आठवडा तरी लागणार ना. आणि समजा चांगला वर्ड ऑफ माउथ आला पण तरी मराठीत ॲज वेल एज हिंदीमध्ये या फिल्मचा कलेक्शन कमी होणार, कारण 3 मोठे हिंदी फिल्म्स येतात त्यामुळे या फिल्मला स्क्रीनच मिळणार. मग मेकर्सने ठरवलं की आपण या फिल्मचं रिलीज डेट पुढे ढकलूया आणि रिझन दिलं की महाराष्ट्रात अतिवृष्टी असल्यामुळे आम्ही ह्या फिल्मचा डेट पुढे सरकवतोय. खरं सांगू तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचं कारण हे मला लॉजिकल वाटत नाही. त्यांना खूप लेट कळलं की जर फिल्म आम्ही 9 ऑगस्टला रिलीज केली तर आपली वाट लागणार आहे आणि आपली गोची होणार आहे. आता तुम्ही एवढी मोठी फिल्म रिलीज करता तर तुम्ही एवढं लॉजिक तर लावायला पाहिजे की पुढच्या 1 आठवड्यात काय होणार. माझ्यासारखा जर एक छोटा क्रिएटर ही गोष्ट समजू शकतो, तर तुम्ही तर कोट्यवधी रुपयांचा चित्रपट बनवता ज्याच्यात एक पूर्ण टीम इन्व्हॉल्ड आहे, त्यामुळे तुम्ही अशी चूक कशी करू शकता. त्यानंतर धर्मवीर 2 च्या मेकर्सने ठरवलं की आता आपण हा चित्रपट 27 सप्टेंबरला रिलीज करू. तुम्हाला माहिती आहे की 20 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा येणार आहे आणि नवरा माझा नवसाचा हा किती एक कल्ट क्लासिक चित्रपट होता आणि महाराष्ट्राच्या घराघरात लोकांना हा चित्रपट आवडतो, तिथपर्यंत चित्रपट पोहोचलाय आणि या चित्रपटाची मास अपील आहे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या फिल्म बरोबर क्लॅश करण्याचा प्रयत्न करताय. आता यामुळे नुकसान दोघांनाच होणार आहे. आता सचिन पिळगावकर सर, अशोक सराफ सर या धर्मवीर 2 च्या लॉन्च इव्हेंटला सुद्धा आले होते, म्हणजे त्यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. तर हा मुद्दा डिस्कस करून सोडवण्यात येऊ शकतो. आता दोन्ही फिल्मचे मेकर्स हे का करत नाही हे मला कळत नाही. आता यात चूक तर मला धर्मवीर 2 च्या मेकर्सचीच वाटते, कारण तुम्हाला कळलं पाहिजे होतं 9 ऑगस्टची रिलीज डेट चुकीची आहे. त्याच्या 1-2 आठवड्यानंतर जेव्हा धर्मवीर 2 च्या मेकर्सने रिलीज डेट अनाउन्स केली त्यानंतर नवरा माझा नवसाचा 2 या फिल्मची रिलीज डेट अनाउन्स झाली. त्याच्यानंतर तुम्ही अचानक फिल्मची रिलीज डेट 27 सप्टेंबर केली. तर यामध्ये मला कम्प्लिटली चूक धर्मवीर 2 च्या मेकर्सचीच वाटते आहे आणि यामुळे मराठी इंडस्ट्रीला खूप मोठं नुकसान नक्कीच होणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं जरूर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही कुठला चित्रपट बघणार आहात ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमचा एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे, मोटिवेशन देतो. भावाला जरा सपोर्ट करा, कमेंट करा. कमेंट केलं तर थोडा व्हिडिओला एक चांगली रीच भेटते, जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.